श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू द्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण असा एक स्तोत्र बघणार आहोत की जे स्तोत्र वाचल्याने आपल्याला दुर्गा पाठ फल केल्याचं फळ मिळू शकतं. तर ते स्तोत्र कोणतं आहे? तर ते स्तोत्र आहे सिद्धकुंजिका स्तोत्र. आपण आपल्या नित्यसेवे ग्रंथातील पान नंबर 143 वरती सिद्धकुंजिका स्तोत्र आहे. या स्तोत्राचं पठण केल्याने आपल्याला संपूर्ण दुर्गा पाठ पठण केल्याचं आपल्याला फळ मिळू शकतं असं भगवान शंकराने पार्वती मातेला सांगितलेलं आहे. तर याचं पठण आपण रोज 11 वेळा किंवा 1 वेळा रोज आपण पठण केलं तरीसुद्धा चालेल. आपल्याला जर वेळ नसेल, नोकरी आपण जॉबला असू किंवा आणखीन काही समस्या असेल, आपण करू शकत नाही ही सेवा, तर काही हरकत नाही. आपण ही छोटीशी जी सेवा आहे सिद्धकुंजिका स्तोत्राची ती तरी आपण नक्कीच करू शकतो आणि आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच अनुभव जो आहे तो घेऊ शकतो. बघा, आपल्या जीवनामध्ये बऱ्याच समस्या असतात, काही वेगवेगळ्या बाधा असतात, व्याधी असतात किंवा संततीविषयी समस्या असतात, विवाहाविषयी प्रॉब्लेम असतो, नंतर आर्थिक सुबत्ताविषयी. तर कुटुंबात शांतता आणि आरोग्य नांदावं असं वाटत असेल तर प्रत्येकाने खरंच ही सेवा करा. चैत्र नवरात्र सुरू आहे आणि ही जी संधी आहे सेवा करण्याची, तर ती संधी सोडू नका. जेवढ्या शक्य होईल तेवढी ही सेवा करा आणि याचा अनुभव घ्या. तर झालेली सेवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते. श्री स्वामी समर्थ.